नमस्कार मित्रांनो. काल सेंचुरी कोणी मारली माहिती आहे का तुम्हाला? बरोबर, ध्रुव जुरेल. चला तर मग जाणून घेऊया ध्रुव जुरेल याच्याबद्दल. काल त्याने सेंचुरी मारल्यावर आपल्या हातावरचा टॅटू दाखवला. त्या टॅटूवर काय होतं? जय जवान जय किसान. चला तर मग जाणून घेऊया ध्रुव जुरेल याच्याबद्दल. ध्रुव जुरेल हा भारतीय क्रिकेटमधील एक प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज आहे. आपल्या मेहनतीने, संयमी स्वभावाने आणि प्रभावी खेळाने त्याने क्रिकेटप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. ध्रुव जुरेलचा जन्म 22 जानेवारी 2001 रोजी आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. क्रिकेटच्या मैदानावर काहीतरी वेगळे करण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या कुटुंबानेही त्याच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिले. लहान वयातच ध्रुवने क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. नियमित सरावामुळे त्याच्या खेळात सातत्याने सुधारणा होत गेली. ध्रुवने फलंदाजीबरोबरच यष्टिरक्षणाचे कौशल्य विकसित केले. त्यामुळे तो संघासाठी दुहेरी भूमिका बजावणारा खेळाडू बनला. यष्टिरक्षक म्हणून विकेटच्या मागे त्याची चपळता विशेष उल्लेखनीय आहे. चेंडूवर बारकाईने लक्ष ठेवणे ही त्याची महत्त्वाची ताकद आहे. फलंदाज म्हणूनही ध्रुव अत्यंत आत्मविश्वासाने खेळतो. परिस्थितीनुसार खेळाची दिशा बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. ध्रुवने वयोगटातील क्रिकेटमधून आपल्या प्रतिभेची ओळख करून दिली. त्याच्या कामगिरीमुळे निवडकर्त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. भारताच्या 19 वर्षाखालील संघात स्थान मिळणे हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा होता. या संधीचा त्याने चांगला उपयोग केला. 2020 झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या अनुभवामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. वयोगटातील क्रिकेटमध्ये खेळताना त्याला वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करण्याची संधी मिळाली. या अनुभवाचा पुढील कारकिर्दीत त्याला मोठा फायदा झाला. ध्रुवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. रणजी ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमधून त्याला उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळाला. देशांतर्गत सामन्यामध्ये त्याने फलंदाजी आणि यष्टिरक्षण दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याची ओळख एक अष्टपैलू यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निर्माण झाली. ध्रुवचा खेळ केवळ आक्रमक फलंदाजीवर आधारित नाही, तो परिस्थिती समजून घेऊन डाव बांधण्यावरही भर देतो. संघ अडचणीत असताना संयमाने फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. ही गुणवत्ता मोठ्या सामन्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली. IPLने त्याला मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली. IPLमध्ये अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळताना त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या अनुभवामुळे त्याच्या खेळात परिपक्वता आली. ध्रुवच्या फलंदाजीमध्ये आत्मविश्वास दिसून येतो. वेगवान गोलंदाजीसमोरही तो योग्य तंत्राने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. फिरकी गोलंदाजांविरुद्धही त्याचा खेळ चांगला आहे. गरजेनुसार तो आक्रमक फटके खेळू शकतो. यष्टिरक्षण करताना ध्रुव सतत सावध असतो. प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवणे ही यष्टिरक्षकाची महत्त्वाची जबाबदारी तो चांगल्या प्रकारे पार पाडतो. ध्रुवच्या खेळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा संयम. कठीण परिस्थितीतही तो घाई न करता निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो. त्याचा शांत स्वभाव मैदानावर उपयोगी पडतो. दबावाच्या प्रसंगी शांत राहणे ही मोठ्या खेळाडूची खूण आहे. भारतीय कसोटी संघात संधी मिळणे हा ध्रुवच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. देशासाठी कसोटी क्रिकेट खेळणे हे अनेक क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ध्रुवने आपल्या फलंदाजीची क्षमता दाखवून दिली. त्याच्या खेळामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये त्याच्याबद्दल मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. विशेषतः दबावाच्या परिस्थितीत केलेली त्याची फलंदाजी चर्चेचा विषय ठरली. त्याने आत्मविश्वासाने संघाला आधार दिला. कठीण परिस्थितीत धावा करणे ही ध्रुवची मोठी ताकद मानली जाते. अशावेळी खेळाडूच्या मानसिक सामर्थ्याची खरी परीक्षा होते. ध्रुवने या परीक्षेत स्वतःची क्षमता दाखवून दिली. त्याच्या खेळातून त्याची तयारी आणि आत्मविश्वास दिसून आला. क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ नैसर्गिक प्रतिभा पुरेशी नसते, नियमित सराव आणि शिस्त देखील तितकीच आवश्यक असते. ध्रुवच्या कारकिर्दीत मेहनतीला विशेष महत्त्व आहे. तो आपल्या खेळातील कमतरता सुधारण्यावर भर देतो. फलंदाजीतील तंत्र अधिक मजबूत करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो. ध्रुवनेही याबाबतीत कठोर मेहनत घेतली आहे. यष्टिरक्षणामध्ये हातांची चपळता, शरीराचा समतोल आणि योग्य अंदाज महत्त्वाचा असतो. ध्रुव या सर्व बाबी सुधारण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या खेळामध्ये आक्रमकता आणि संयम याचा सुंदर समतोल दिसतो. योग्य वेळी आक्रमण करणे आणि योग्य वेळी बचाव करणे त्याला जमते. ध्रुवचे व्यक्तित्वही क्रिकेटप्रेमींना आवडते. मैदानावर तो आत्मविश्वासू दिसतो, तर मैदानाबाहेर त्याचा स्वभाव साधा आणि शांत असल्याचे दिसून येते. त्याच्या यशामागे कुटुंबाचा
मोठा वाटा आहे. खेळाडूच्या विकासासाठी कुटुंबाचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाचे ठरले आहे. योग्य प्रशिक्षणामुळे त्याला कौशल्याची योग्य दिशा मिळाली. लहानपणी पाहिलेले क्रिकेटचे स्वप्न मोठ्या स्तरावर साकार करण्यासाठी ध्रुवने सातत्याने प्रयत्न केले. त्याची वाटचाल तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना नवीन आव्हान घेऊन येतो. ध्रुव अशा आव्हानांना सामोरे जायची तयारी ठेवतो. एखाद्या सामन्यात अपेक्षित कामगिरी झाली नाही तरी त्यातून शिकणे महत्त्वाचे असते. ध्रुवच्या कारकिर्दीतही अशा अनुभवांचा समावेश आहे. पराभवातून शिकून पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्याची वृत्ती खेळाडूला मोठे बनवते. ध्रुवमध्ये ही सकारात्मक वृत्ती दिसून येते. त्याच्या खेळाची आणखी एक विशेषता म्हणजे परिस्थितीचे भान. सामन्याची गरज ओळखून फलंदाजी करणे तो पसंत करतो. संघाला वेगाने धावे हवे असतील तर तो आक्रमक फटके खेळू शकतो. मात्र संघाला डाव सवारण्याची गरज असेल तर तो संयमाने देखील खेळतो. त्यामुळे तो केवळ वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या गरजेला महत्त्व देणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. यष्टिरक्षकाला मैदानावर सतत संवाद साधावा लागतो. गोलंदाजांना योग्य सूचना देणे आणि क्षेत्ररक्षणाशी समन्वय ठेवणे देखील महत्त्वाचे असते. ध्रुव यष्टिरक्षक म्हणून या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा क्रिकेटविषयक दृष्टिकोन दिवसेंदिवस अधिक परिपक्व होत आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे. संघाला फलंदाजीची खोली देण्यासाठी अशा खेळाडूंची गरज असते. ध्रुव या भूमिकेसाठी योग्य पर्याय ठरू शकतो. त्याच्यात फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही क्षेत्रात योगदान देण्याची क्षमता आहे. मोठ्या सामन्यांमध्ये दबाव सहन करण्याची क्षमता हा खेळाडूचा महत्त्वाचा गुण आहे. ध्रुवने आपल्या सुरुवातीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात याची झलक दाखवली आहे. त्याच्या खेळातील आत्मविश्वास पाहून अनेक तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळते. योग्य संधी मिळाल्यास मेहनतीने मोठे यश मिळवता येते हे त्याने दाखवून दिले आहे. ध्रुवची फलंदाजी तांत्रिकदृष्ट्या संतुलित आहे. तो चेंडूची दिशा आणि वेग लक्षात घेऊन फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. विकेटच्या मागे त्याची एकाग्रता कायम असते. यष्टिरक्षकासाठी एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा गुण मानला जातो. क्रिकेटमध्ये फिटनेसचेही मोठे महत्त्व आहे. सतत खेळण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी आवश्यक असते. ध्रुव आपल्या खेळाच्या गरजेनुसार फिटनेस आणि सरावावर भर देतो. त्यामुळे त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्यास मदत होते. त्याच्या कारकिर्दीत IPLचा अनुभव विशेष महत्त्वाचा आहे. जगभरातील दर्जेदार खेळाडूंसोबत खेळल्यामुळे त्याला उच्च दर्जाच्या क्रिकेटची ओळख झाली. अनुभवी खेळाडूंकडून शिकण्याची संधी त्याला मिळाली. अशा अनुभवातून खेळाडूची विचार करण्याची पद्धत विकसित होते. ध्रुवने मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची मानसिकता दाखवली आहे. ही मानसिकता त्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाजांची मोठी परंपरा आहे. या परंपरेत आपले स्थान निर्माण करणे हे ध्रुवसमोरचे मोठे आव्हान आहे. मात्र आव्हानांपासून घाबरण्याऐवजी त्यातून शिकण्याची वृत्ती त्याच्यात आहे. त्यामुळे भविष्यात तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो. त्याची कारकीर्द अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे त्याच्याकडे शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी भरपूर वेळ आहे. प्रत्येक सामन्याबरोबर त्याला नवीन अनुभव मिळत आहे. हे अनुभव त्याच्या खेळाला अधिक समृद्ध करतील. ध्रुवच्या आयुष्याकडे पाहताना मेहनत आणि चिकाटीचे महत्त्व लक्षात येते. कोणत्याही क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास प्रगती करता येते. त्याच्या प्रवासातून तरुणांनी एक महत्त्वाचा धडा घ्यावा. आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये प्रसिद्धी मिळवणे सोपे नाही. त्यासाठी अनेक वर्ष सराव, स्पर्धा आणि स्वतःला सिद्ध करण्याची प्रक्रिया पार करावी लागते. ध्रुवने ही प्रक्रिया अनुभवली आहे. वयोगटातील क्रिकेटपासून देशांतर्गत क्रिकेट आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत त्याने वाटचाल केली आहे. या वाटचालीत त्याच्या खेळात हळूहळू सुधारणा झाली. प्रत्येक पायरीवर त्याला नवीन आव्हाने मिळाली. त्याच्या फलंदाजीमध्ये संघासाठी उपयोगी खेळी करण्याची क्षमता आहे. महत्त्वाच्या प्रसंगी योगदान देणारा खेळाडू संघासाठी मौल्यवान असतो. ध्रुवच्या यष्टिरक्षणामुळे संघाला फायदा होतो. चांगला यष्टिरक्षक सामन्याच्या निकालावर अप्रत्यक्षपणे मोठा प्रभाव टाकू शकतो. ध्रुवला भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळण्याची संधी मिळावी अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. त्याने आपली तांत्रिक क्षमता अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले तर त्याचा खेळ आणखी प्रभावी होऊ शकतो. सातत्य हे मोठ्या खेळाडूचे महत्त्वाचे लक्षण आहे. 1-2 सामन्यांपेक्षा दीर्घकाळ चांगली कामगिरी करणे अधिक महत्त्वाचे असते. ध्रुवसमोरही सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र त्याची मेहनत आणि शिकण्याची तयारी पाहता त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवता येते. क्रिकेटप्रेमींना त्यांच्या फलंदाजीचे आत्मविश्वास आवडतो. मैदानावर कठीण परिस्थिती सकारात्मक राहणे ही त्याची चांगली बाजू आहे. ध्रुवच्या खेळात तरुणाईची ऊर्जा आणि आधुनिक क्रिकेटची शैली दिसते. त्याचवेळी
परिस्थितीनुसार संयम ठेवण्याची क्षमता देखील आहे. भारतीय क्रिकेट संघाला भविष्यात सक्षम यष्टिरक्षक फलंदाजाची आवश्यकता आहे. ध्रुव त्या भूमिकेसाठी एक आशादायी खेळाडू आहे. त्याच्या कारकिर्दीचा प्रवास अजून मोठा व्हायचा आहे. भविष्यात त्याला अनेक स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. देशाचे प्रतिनिधित्व करणे ही प्रत्येक क्रिकेटपटूसाठी अभिमानाची गोष्ट असते. ध्रुवने आपल्या कामगिरीतून देशासाठी योगदान देण्याची इच्छा दाखवली आहे. त्याच्या आयुष्यामागे त्याची मेहनत, कुटुंबाचा पाठिंबा, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव याचा महत्त्वाचा वाटा आहे. ध्रुव जुरेलची कथा आपल्याला सांगते की स्वप्न मोठे असले तरी त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत करावी लागते. संधी मिळाल्यावर तिचे सोने करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यात ध्रुवने भारतीय क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय खेळी कराव्यात अशी सर्व क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. त्याने आपल्या प्रतिभेला सातत्यपूर्ण कामगिरीची जोड द्यावी ही अपेक्षा आहे. ध्रुव जुरेल हा भारतीय क्रिकेटमधील एक आशादायी आणि मेहनती खेळाडू आहे. त्याचा प्रवास अनेक तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा देणारा आहे. ध्रुव जुरेल हा भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील महत्त्वाचा चेहरा ठरू शकतो. मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना या गुणांच्या जोरावर तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आणखी मोठी उंची गाठेल अशी आशा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक असाच खेळाडू घेऊन, एक असाच नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.